नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुहत्याने नंदिनी आणि काव्याच्या विरोधात जे काही कारस्थान करायचा प्लॅन केलेला असतो, प्रत्येक वेळेस त्यांना तोंडावर पाडायचा, त्यांना सुखाने राहू द्यायचा नाही असा जो प्लॅन केलेला असतो ती स्वतःच तोंडावर पडताना पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनीने आता व्रत करायचं ठरवलेलं आहे, तर वसुहत्या म्हणत असते की नाही, काही झालं तरीही तू व्रत करून उपयोग काय आहे, तुझ्या व्रत करण्याने जीवाशुद्धीवर येणार आहे का, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. पण एकीकडे इकडे आता नंदिनीने व्रत करायचं ठरवलेलं आहे म्हणून ओरडत आहे, तर दुसरीकडे गोष्ट घडत आहे ती म्हणजे इकडे काव्याने आता व्रत करणार की नाही याच्यावरूनही तिने वाद सुरू केलेले असतात. कारण काव्या जी आहे ती कशी आहे हे मला माहिती आहे, काव्या असं व्रत करणारच नाही, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्याच्या बाबतीत ती म्हणत असते, एवढं पार्थने तिच्यासाठी केलेलं आहे पण काव्याला त्याचं काहीही वाटत नाही, ती जरा सुद्धा हे करणार नाही, हे मान्य करणार नाही असं तिचं चाललेलं असतं. काव्या आज व्रत करणार नाही कारण वडाची पूजा कशी करतात हेही तिला माहीत नसणार आहे. हे सगळं ती बोलत असते आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पार्थ पाहतो तर काव्या जी आहे ती तयार झालेली आहे, पूजेचं ताट हातात घेतलेलं आहे आणि ती पूजा करण्यासाठी निघालेली असते. हे सगळं आता समोर आलेलं आहे आणि जेव्हा काव्या म्हणत असते की काव्या पार्थ देशमुख हे वटपौर्णिमेचं व्रत आहे ते मनापासून करणार आहे, हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्याच्या तोंडून जेव्हा हे शब्द बाहेर पडतात तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांची बोलती बंद झालेली असते आणि सगळेजण पाहत असतात. खरं तर पार्थला खूप आनंद झालेला असतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, नंदिनी काव्याला या गोष्टीसाठी कशी तयार करेल किंवा जीवाच्या बाबतीत नक्की अजून काय झालेलं आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे नंदिनीने आता देवाची पूजा केलेली असते, सकाळी उठून सगळं लवकर आवरलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी तिने मनापासून करत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वसुहत्या तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की तू हे जे काही केलेलं आहे, घंटी वाजवून जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं तुला असं वाटत आहे की या सगळ्यामुळं तू जीवाच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते सगळं आम्ही विसरून जाऊ, या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या आम्ही विसरून जाऊ, पण तसं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळं तू जे काही चुका केलेल्या आहेत त्याच्यावरती पांघरून पडेल, तर तसं होणार नाही असं स्पष्टपणे वसुहत्या बोलत असते. वसुहत्या म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही तू काही घंटा वाजवलेली आहे, पूजा केलेली आहे, या सगळ्या गोष्टींमुळं काहीही घडणार नाही, एवढं लक्षात ठेव असं वसुहत्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी शांतच असते, नंदिनी अजिबात काहीच बोलत नाही. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की नंदिनी जेव्हा तिथं असते तेव्हा म्हणत असते की मी तुम्हाला वचन देते आणि शब्द देते असं म्हणत ती मानिनीला बोलत असते, मी जीवाला लवकरात लवकर शुद्धीवर आणेल आणि शुद्धीवर येतात जीवा फक्त पहिल्यांदा तुम्हाला पाहतील असं ती बोलत असते. आणि नंदिनीचं हे जे काही बोलणं आहे ते ऐकून इकडे मानिनी पण पाहत असते. मानिनीही विचार करत असते की हे सगळं काय घडत आहे, कारण काहीही झालं तरीही मानिनी असं म्हणत आहे की या सगळ्या गोष्टी का अशा घडत आहेत, हे सगळं मानिनीचंही बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच मानिनी या गोष्टींचाही विचार करत आहे की या सगळ्यातून नक्की काय मार्ग काढायचा आहे. वसून पुन्हा बोलत असते, ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ना या सगळ्याला जबाबदार आहे ती फक्त आणि फक्त नंदिनी जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी नंदिनीमुळे झालेल्या आहेत. जर जीवाची काळजी तिनं नीट घेतली असती तर हे सगळं घडलंच नसतं, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी आहे ती पाहत असते, नंदिनी म्हणत असते की खूप झालेलं आहे हे सगळं. आणि मग नंदिनी म्हणत असते की हो, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी मान्यही केलेलं आहे, पण पुन्हा पुन्हा जर तुम्ही त्याच गोष्टीवरून बोलणार असाल तर, पण मी आत्ता तुम्हाला सांगत आहे. आणि मग मानिनीला पुन्हा वसुहत्या भडकवू लागते. ती म्हणू लागते, बघितलं का हिचं काय चाललेलं आहे, हिला फक्त दाखवून द्यायचं आहे जीवाच्या बाबतीत मी हे करणार आहे ते करणार आहे म्हणून तिला पुन्हा जीवाच्या रूममध्ये जायचं आहे. पण खरं तर मला एक सांगा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीचा तो पूर्णपणे अधिकार आहे जीवाच्या रूममध्ये जाण्याचा आणि हा अधिकार तिच्याकडून काढून घेणं हे वसुहत्याला कोणी सांगितलेलं आहे. आणि मानिनी आणि वसुहत्याचं जे काही ठरलेलं आहे, मानिनी आणि नंदिनीचं जे काही झालेलं आहे त्यामध्ये त्यांची ती दोघी जणी बघून घेतील ना. या
वसुआत्याने मध्ये मध्ये बोलायची काहीच गरज नाही, कारण वसुआत्या मुद्दामून हे सगळं करत आहे, ती भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मानिनी मात्र खरं तर दुखावली गेलेली आहे. मानिनीचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी तुला आवर्जून सांगितलेलं होतं ना, तू जीवाची काळजी घे. मग तू जीवाची काळजी का घेतलेली नाही? म्हणून फक्त मानिनीला वाईट वाटलेलं असतं. बाकी असं मानिनीच्या डोक्यात काहीच नाहीये की नंदिनी वाईट आहे किंवा नंदिनीच्या बाबतीत आपण चुकीचं बोललं पाहिजे, असा कोणताच विचार हा इकडे मानिनीच्या डोक्यात नाही. कारण नंदिनीने आजपर्यंत या घरासाठी काय केलेलं आहे हे मात्र सगळं माहिती आहे. नंदिनी मात्र म्हणत असते की आज वटपौर्णिमा आहे आणि आज मी जीवा यांच्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे आणि वटपौर्णिमेचं व्रत करून मी जीवा यांना पुन्हा या सगळ्यातून बाहेर आणणार आहे, असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी आदित्य असते आणि मग नंदिनी जी आहे ती मानिनीला नमस्कार करते. ती म्हणते की मी फक्त आज पूजाच करणार नाही, तर मी आज निर्जळी व्रतही करणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी आहे ती पाहत असते. मानिनीला वाईट वाटत असतं, पण मानिनी जेव्हा नंदिनी तिला नमस्कार करते तेव्हा मात्र लगेच आशीर्वाद देते की सुखी राहा. मानिनीने हा आशीर्वाद दिलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की मानिनी नंदिनी दोघीही एकमेकींकडे पाहत असतात, एकमेकींशी बोलत असतात आणि त्यासोबतच त्यांचं हे जे काही बोलणं चाललेलं असतं त्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. आणि त्यासोबतच इकडे नंदिनी म्हणत असते की मी हे सगळं मनापासून करायला तयार आहे. आणि नंदिनीने आता चॅलेंज दिलेलं आहे की पुढच्या काही वेळामध्ये जीवा शुद्धीवर आलेले असणार आहेत आणि आई तुम्ही मला फोन करून स्वतःहून बोलवून घ्याल की जीवा हे शुद्धीवर आलेले आहे, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. आणि नंदिनी जेव्हा जात असते तेव्हा पुन्हा वसुआत्या मानिनीला भडकवायला सुरुवात करते. मानिनी मात्र शांतच होते, ती काहीच बोलत नाही, कारण मानिनीला माहिती आहे की हे सगळं काय घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत, या सर्व गोष्टी मानिनीला चांगल्याच माहिती आहेत. इकडे काव्या अजून झोपलेली असते, काव्या अजून उठलेली नाही. काव्याची तब्येत ठीक नाही हे फक्त पार्थलाच माहिती असतं. आणि पार्थ जो आहे तो आता काव्याकडे आलेला असतो आणि काव्याला म्हणतो की बरं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते मला कुठं काय झालंय, मला बरं वाटायचं काय प्रश्न आहे, असं ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय, पण मला एक कळतच नाहीये. पार्थ तिथली जी मोडलेली पट्टी आहे ती घेतो आणि तो म्हणतो की काल रात्री मी आत आलो तेव्हा बघितलं की ही पट्टी मोडलेली होती, मी टाकून देणार होतो, पण त्यानंतर मला कळलं की तुमच्या हातावरच्या जखमा ज्या आहेत त्यावरून माझ्या लक्षात आलं की हे सगळं तुम्ही, मला कळतच नाहीये की तुम्ही स्वतःला का गिल्ट वाटून घेताय, तुमचा याच्यामध्ये काहीच दोष नाहीये, तुम्ही कशाला हे करताय. आणि तेव्हा तो म्हणतो की मला ना काळजी वाटते, इकडं तुमची काळजी वाटते आणि तिकडं जीवाची काळजी वाटते, असं पार्थ बोलत असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की काव्या ही पार्थकडे पाहत असते. पार्थ आपली काळजी घेतोय, पार्थला काहीतरी आपल्याबद्दल वाटतंय, ह्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की काव्या हे सगळं बोलत असते, पार्थ ही सगळं बोलत असतो. तेव्हा मात्र पार्थचं असं म्हणणं असतं की नाही काव्या, मला एक कळत नाहीये की तुम्ही काय एवढं गिल्ट वाटून घेताय, मला कळतच नाहीये, मला ना तुमची पण काळजी वाटायला लागलेली आहे, जीवाचीही काळजी वाटते. तेव्हा काव्या म्हणते जीवा कसे आहेत अजून ते? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, अजूनही तो शुद्धीवर आलेला नाही, असं पार्थ इकडे स्पष्टपणे सांगतो. तेव्हा मात्र काव्या विचार करायला लागलेली असते की हे सगळं काय होऊन बसलंय, मी जर जीवाला या पद्धतीनं बोलले नसते, त्याच्याशी वागले नसते तर हे सगळं झालंच नसतं. मीच त्याला बोलत होते की हा टॅटू मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर इकडे काव्या म्हणत असते की काहीही झालं तरीही पार्थ जीवा लवकर बरे झाले पाहिजेत. आणि मग हे त्यांचं बोलणं चालू असतं. पार्थ म्हणत असतो की हे बघा काव्या, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की स्वतःला त्रास अजिबात करून घेऊ नका, जे काय घडतंय ते मला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे. काव्याला पार्थ एवढ्या छान पद्धतीने समजून घेत असतो, तिची काळजी घेत असतो, तिला सांगत असतो काय हवं नको, या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो आणि तिच्याशी अगदी प्रेमाने तो वागत असतो. हे सगळं घडत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे नंदिनी आहे ती हातामध्ये साडी घेते आणि साडी घेऊन इकडे आलेली असते. नंदिनी जेव्हा साडी घेऊन आलेली असते तेव्हा मात्र इथे काव्या म्हणते की अगं ताई काय झालंय, हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की नाही, आणि मग लगेचच तिथे असतो तो म्हणजे पार्थ म्हणतो की मी सांगतो काय झालंय माहिती आहे का, आईने नंदिनीला जीवाच्या रूममध्ये जायचं नाही असं सांगितलेलं आहे
आणि आईचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे नंदिनीने काळजी घेतलेली नाही, म्हणून आईने हे सगळं केलेलं आहे. आईने तसं बजावलेलं आहे. आईचं असं म्हणणं आहे की नाही जायचं जीवाच्या रूममध्ये. हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला धक्का बसतो. काव्या म्हणते की हे सगळं काय घडतंय, काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा, आणि हे अशा पद्धतीनं का बोललं जातंय, काय अर्थ या सगळ्याचा, असं म्हणत आता काव्याला वाईट वाटत असतं. काव्या म्हणत असते की कशामुळे हे सगळं, कशासाठी हे सगळं चाललेलं आहे, असं काव्या म्हणत असते. काव्या म्हणत असते नाही, याच्यामध्ये नंदिनी गायताईची काहीच चूक नाही आहे, पण हे असं का वागवलं जाते, ह्याचा अर्थ काय आहे, असं काव्या विचारत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की आई खूप चिडलेली आहे, त्यामुळे आईने असा डिसिजन घेतलेला आहे, असं स्पष्टपणे इकडे पार्थ काव्याला सांगत असतो. परंतु काव्याला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, याच्यामध्ये नंदिनीताईची काही दोष आहे असं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता रम्याच्या रूममध्ये वसू आत्या आलेली असते आणि वसू आत्या म्हणत असते की हे सगळं जे काही आहे ना हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. तेव्हा आता ती नंदिनी जी आहे ती पार्थसाठी आता निर्जळी व्रत करणार आहे. पार्थसाठी निर्जळी व्रत करून ती त्यांचं मन जिंकणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की वसू आत्या म्हणत असते की आता माझा वटपौर्णिमेचा अधिकार काढून घेणाऱ्या या कोणालाही मी सुखाने राहू देणार नाही, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, असं वसू आत्याचं बोलणं चाललेलं असतं. कारण मला माहिती आहे की ती नंदिनी जरी वटपौर्णिमेची पूजा करणार असली तरीही मला माहिती आहे की ती काव्य आहे ती पूजा करणार नाही, आणि काव्याला या सगळ्यातून कसं बाजूला काढायचं आणि त्या काव्याचं जगणं कसं मुश्किल करायचं हे सगळं मला माहिती आहे, असं ती बोलत असते. आणि ती म्हणत असते की मी सोडणार नाही यांना, मी दाखवून देणार आहे, ह्या सगळ्या त्या मोहितेच्या मुली आहेत आणि यांना मी दाखवून देणार आहे की काय होतंय ते, असं हिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे वसू आत्याचं हे जे चिडचिडपणे वागणं जे आहे ते जरा अति चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता पार्थ जो आहे तो आलेला असतो, तो म्हणजे किचनमध्ये आलेला असतो. किचनमध्ये जो मिथुन काका आहे तो चहा बनवत असतो, आणि मिथुन काका जो आहे तो चहा बनवत असतो तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो. आणि पार्थ म्हणत असतो की मला माहिती आहे की काल मिथुन काका तू होतास ना तिथे जीवाच्या सोबत, मग हे सगळं काय झालेलं आहे मला सांगशील का नक्की, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या, या सगळ्यामध्ये काय घडलेलं होतं मला सांगशील का तू, असं म्हणत बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच मिथुन काकाला पार्थ विचारत असतो. जेव्हा पार्थ विचारत आहे तेव्हा मात्र मिथुन काका म्हणतो की अरे काय एवढा विचार करतोयस तू, तसं काही एवढं झालेलं नाही आहे, सोडून दे त्या गोष्टी, नको विचार करू, असं पार्थ बोलत आहे. आणि त्यासोबतच पार्थचं म्हणणं आहे की अरे असं काय म्हणतोयस तू मिथुन काका, मला सांग, जेव्हा नंदिनी तिथं गेलेली होती ना तेव्हा काहीतरी वेगळंच घडलेलं होतं, त्यावेळेस मला माहिती आहे की त्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि दाखवलं काहीतरी वेगळंच जाते, जेव्हा जीवाशुद्धीवर येईल ना तेव्हा सगळं क्लिअर होणार आहे, नक्की काय घडलेलं होतं मला कळलं पाहिजे, नक्की काय झालेलं आहे जीवाच्या बाबतीत. कारण मला नंदिनी अशी म्हणत होती की जेव्हा ती तिथं पोहोचलेली होती तेव्हा मात्र जीवाच्या हातामध्ये जळकत लाकूड होतं, मान्य मला धसमुसं आहे जीवा, पण तो असं काहीतरी करेल असं मला वाटत नाहीये, आणि हे सगळं जे काय आहे हे सगळं घडलेलं आहे त्याच्या मागं काहीतरी वेगळं रिझन आहे, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी काव्याला विचारत असते की काव्या तू एवढा गिल्ट नको घेऊ, मला माहिती आहे हे सगळं तू माझ्यासाठी केलेलं आहे, पण मला एक कळत नाही आहे की तू त्यांना तेच प्रश्न विचारत होती ना, काय आहे तो टॅटू, कशाबद्दल, कोणत्या मुलीचा आहे, म्हणजे तू जीवाला तोच प्रश्न विचारत होती, पण तुला कळतंय का काव्या, अगं माझ्यातली आणि जीवामधली एवढी पर्सनल गोष्ट मी तुला सांगितली, याबद्दल त्यांना वाईट वाटलं नसेल का, साधा विचार कर ना तू, त्यांना कसं वाटलं असेल, असं नंदिनी बोलत असते. आणि त्याचबरोबर नंदिनीचं हे जे काही बोलणं चालू असतं त्यामुळं काव्या म्हणत असते की नाही मला कळतच नाही आहे की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं सोडवायच्या आहेत. आणि नंदिनी म्हणत असते पण तू त्यांना विचारायला नको होतं, त्यांना वाईट वाटलं असणार आहे, मान्य तू माझ्यासाठी केलंय, तुझ्या मनात कोणतं गिल्ट आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत नंदिनी जी आहे ती काव्याला बोलत असते. आणि काव्याला म्हणत असते तेव्हा काव्या मात्र रडत असते. नंदिनी म्हणत असते की आता नको रडूस, मला माहिती आहे हे सगळं कशामुळे झालेलं आहे, याच्यामध्ये काय गैरसमज झालेले होते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण आता तू सोड तो विषय, असं काव्याला नंदिनी समजवत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी आणि काव्या यांचं हे बोलणं चाललेलं आहे.
नंदिनी तयार झालेली आहे. नंदिनी काव्याला म्हणत आहे की मला असं वाटतंय की तूही या वटपौर्णिमेसाठी तयार झालं पाहिजेस, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे पाहत आहे. काव्या खरं तर विचार करत आहे की आता करायचं काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. कारण काव्याला तर ही वटपौर्णिमा आहे ती साजरी करायचीच नाहीये. काव्याचं असं म्हणणं आहे की का करू मी ही वटपौर्णिमा, कारण जीवाबद्दल तिला वाटतच नाहीये. एका जन्मात तिला जीवा नको आहे, आता पुढच्या जन्मात जीवाला मागून काय करायचं आहे, असं सगळं काव्याचं वागणं आहे. परंतु नंदिनीने मात्र ठरवलेलं आहे की काव्याला ही वटपौर्णिमेची पूजा जी आहे ती करायला सांगायची आहे आणि तिला ती समजवत असते. आणि नंदिनी स्वतःही ही पूजा करणार आहे आणि काव्यालाही तिच्यासोबत घेऊन जाणार आहे. नंदिनीने समजवल्यामुळं काव्याच्या मनात जे गिल्ट आहे त्यातून तरी थोडीशी काव्या बाहेर पडत आहे. नंदिनी म्हणत आहे ठीक आहे, जीवा लवकर बरे होतील. परंतु काव्याला ते आठवत आहे. ती म्हणत असते की बघ नंदिनी ताईला कळू दे हा टॅटू कोणाचा आहे. नंदिनी ताईला असंही माहिती आहे ना की तुझ्या छातीवरती टॅटू आहे, आणि मग ते कळू दे ना तिला. मग तिला कळल्यानंतर कळेल, मग सगळ्यांना कळू दे, घरामध्ये सगळ्यांना समजू दे, सगळ्यांच्या मनात काय आहे ते बघूया, असं म्हणत ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या जी आहे ती जीवाला बोलत असते, जीवाला अनेक प्रश्न विचारत असते आणि त्यामुळंच हे सगळं घडलेलं आहे हे मात्र काव्याच्या लक्षात आता आलेलं असतं. त्यासोबतच नंदिनी काव्याची आता समजूत घालत आहे. तिला म्हणत आहे की एवढा विचार नको करूस तू, मला माहिती आहे जे काय झालेलं आहे ते, तू विचार नको करू, जीवा बरे होतील, असं म्हणत तिनं काव्याची समजूत घातलेली असते. परंतु आता काव्याच्या मनातील हे गिल्ट काही जायला तयार नसतं, कारण आज जीवाची अवस्था जी झालेली आहे त्याला ती काव्या स्वतः जबाबदार आहे. फक्त या सगळ्याला जबाबदार आता नंदिनी ताईला धरलं जाते. या गोष्टीचा जास्त त्रास मात्र काव्याला होत असतो. काव्याला असं वाटत असतं की याच्यामध्ये नंदिनी ताईची काहीच चूक नाही आहे, तरीही सगळेजण नंदिनी ताईला दोष देत आहेत. आज मानिनी काकूंनी नंदिनी ताईला तिच्या रूममध्येही जायला परवानगी दिलेली नाही, तिथंही तिला थांबवलेलं आहे, असं ती म्हणत असते. पार्थ मात्र मिथुन काकाला विचारत असतो, मिथुन काका मला सांग नक्की काय झालेलं आहे, कारण तेव्हा तू तिथं होता. जेव्हा जेव्हा शुद्धीवर येणार आहे तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत. मला माहिती आहे की शेकोटीमध्ये जीवा पडलेला नाही आहे, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, असं तो बोलत असतो. मिथुन मात्र म्हणत असतो की अरे पार्थ तू जरा जास्तच विचार करतोय, असं काही नाही झालेलं रे, असं तो समजवत आहे. परंतु पार्थच्या मनातले विचार काही थांबत नाही आहेत. त्याला माहिती आहे की जीवाच्या बाबतीत असं काही घडलेलंच नाही आहे, हे चुकीचं सांगितलं जाते. जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत खरं काय आहे ते समोर येणार नाही, असं त्याला वाटत आहे. त्याचबरोबर इकडे काव्या पण रडत आहे. नंदिनी तिची समजूत घालत आहे. आणि मग मिथुन काका इकडे तेवढ्यात म्हणतात की अरे वहिनी आल्या, थांब मी पाहतोय त्यांचं काय चाललेलं आहे ते. आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. काव्या इकडे खूप रडत असते. तिला असं वाटत असतं की या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. पण नंदिनीने यातली एकही गोष्ट घरात कोणालाही सांगितली नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, नक्की एक्झॅक्ट तिथं काय घडलेलं होतं हे फक्त काव्याला आणि नंदिनीलाच माहिती आहे आणि मिथुन काकाला. अजूनही घरातल्यांना प्रश्न पडलेले आहेत की हे सगळं कशा पद्धतीनं घडलं होतं. काव्या म्हणत असते की आपण थांबवायला पाहिजे होतं हे सगळं, जे काय आहे वाढदिवसाचं आपण थांबवू शकलो असतो. खरंच जीवा किती खुश होते ना. आणि हे सगळं झालं तेव्हा इकडे पार्थही तेच बोलत असतो की मला एक कळत नाही आहे, आधी जीवा बड्डे सेलिब्रेशन करायला नाही बोलला होता आणि अचानक पुन्हा तयार झाला, आणि त्याचबरोबर फार्म हाऊसवर जायचं आहे म्हटल्यावर फार्म हाऊसवर पोहोचता क्षणी गाडीतून तो धावत सुटला. एवढा धावत सुटला की त्याला काय झालं होतं तेच कळत नाही आहे. हे सगळं कशामुळं घडलेलं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनीही काव्याला समजवत असते. काव्या म्हणत असते की मला नाही माहिती, पण आपण हे थांबवायला हवं होतं, आपण हे सगळं थांबवू शकलो असतो. नंदिनी म्हणत असते की ठीक आहे काव्या, जे झालेलं आहे ते झालेलं आहे, आता फक्त पुढे काय करता येईल, जीवाची काळजी कशी घ्यायची आहे या गोष्टी आपल्याला ठरवायच्या आहेत, असं ती काव्याला समजून सांगत आहे. इकडे वसवात्या मात्र भयानक चिडलेली असते, कारण वटपौर्णिमा हे नंदिनीने निर्जळी व्रत केलेलं आहे. पण मानिनीला आता ती पुन्हा भडकवत आहे. तिनं ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही यांना सुखाने जगू द्यायचं नाही, यांच्या आयुष्यात वादळ आणायचं आहे. कारण त्या धनंजयच्या मुली आहेत, त्या धनंजयमुळं माझा नवरा मला सोडून गेलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही त्याच्या या मुलींना मी सुखाने राहू देणार नाही, हे त्या वसवात्याने ठरवलेलं असतं. मग इकडे आता मानिनी लगेच पार्थला म्हणत असते की काव्या कुठे आहे, काव्या करणार नाही आहे का पूजा, ती कधी येणार आहे, असं
व स्वात्याचं ऐकून मानिनी पण बोलायला लागलेली असते. पार्थ म्हणत असतो की हो येतील त्या, थांब जरा तू, कारण काव्या कशी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग काव्या आता जिना उतरून येताना दिसते. रूमचा दरवाजा उघडलेला असतो आणि पार्थ मात्र काव्याकडे पाहत असतो. काव्या छान तयार झालेली असते आणि हातामध्ये पूजेचं ताट घेऊन ती आलेली असते आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते की हो, काव्या पार्थ देशमुख ही वटसावित्रीची पूजा, वटपौर्णिमा आहे ती करणार आहे असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि पार्थला मात्र खूप आनंद झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.